हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज सेकंड डे आहे आणि सकाळचे 6 वाजता आम्ही उठलो आहे आणि आम्ही आता चाललो आहे नागेश्वर. झालं आमचं कालच दर्शन करून. आम्ही इकडे स्टे केला होता आणि आता आम्ही चाललो आहे सोमनाथला. बस वाट बघते आणि आम्ही सगळे रेडी झालो. इकडे माझी चावी दिली मी. हां, आम्ही चेकआउट या रूमानं चेकआउट करून आता आम्ही चाललो आहे सोमनाथला. इथून 5 तासाची रनिंग आहे. आमची बस आहे बाहेर वाट बघते. ही सगळे आंघोळ करून आम्ही खाली आलो आहे, पण ही अजून आंघोळच नाही केली. ब्रश पण नाही केली. फक्त मी आंघोळ करून. तुम्हाला बिलीव्ह होऊ शकतं का हिच्यावर? वाटू शकतं का? हात लाव, परत लाव. आम्ही निघालोय, बस मध्ये बसलोय. आम्ही चाललोय सोमनाथला. 5 तास रनिंग आहे तर आपण सगळे निघालोय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. हर हर. नाश्ता करायला बसलोय आणि नाश्त्याला मागवलंय मेंदू वडा. शिवानीला मेंदू नाही म्हणून शिवानीने मेंदू वडा मागवलाय आणि मी मागवलंय छोले भटुरे. आपल्या विराट कोहलीचे फेवरेट हमारे छोले भटुरे. ये किसका पराठा है? मेरा पनीर पराठा. मेरा पराठा बोलतो. शिवाय पण म्हशी दिसो का येताना. एक म्हैस आणि एक बैल. यांचा व्हिडिओ काढ यांचा. हा बघ हे खाली आहे. आणि मग मामा तुला इकडे ऍक्टिंग कर की खूप जोर लावतो पण खाली खरं मामा अशी ऍक्टिंग करतो.
हलतंय नको. तो आता आम्ही हरसिद्धी माता मंदिरच्या इथे उतरलोय. शक्तीपीठ पैकी एक शक्तीपीठ आहे. पण इकडे आधी दर्शन केल्यावर इकडनं सोमनाथला जाणार. ते ऑन द वे आम्हाला मंदिर भेटलं, सो आम्ही इकडे दर्शन घेतोय. हो हो, आमच्या शिवायची ड्रेसिंग. ए ए ए ए ए ए ए ए ए. सो आता आम्ही पालका तीर्थ मंदिरला पोचलो आहे आणि इकडे ही भव्य शिवलिंग
वाव सो बिग. खूप भारी वाटतं बघून. आणि इथे मंदिर आहे आणि हा मंदिराच्या आतला परिसर. तिकडे आरती चालू आहे. मंदिराच्या बाहेरचा परिसर. व्यंकटेश्वर महादेव. आम्ही आलोय गोलक धाम तीर्थ. एवढे मंदिर तिकडे, तर आम्ही मंदिराचं दर्शन घेणार. वाव मस्त मंदिर, मस्त मूर्ती आहे ना. काशी विश्वनाथ महादेव शिवलिंग. मंदिराच्या बाहेरचा परिसर खूप पीस, खूप शांत एकदम. आमचं आता दर्शन झालंय सोमनाथचं. काहीच अलाव नाही इकडे, काहीच अलाव नाही. ना लेदरचा बेल्ट, नाही पर्स, नाही स्मार्ट वॉच आणि कोणती खायची वस्तू, पिशवी, बॅग, काहीच अलाव नाही आतमध्ये, काहीच नाही. मोबाईलही अलाव नाही. खूप स्ट्रिक्ट सिक्युरिटी आहे आणि सगळं बाहेरच ठेवायला लागतं. सो तुम्हाला मंदिर दाखवतो. लांबून फोटो काढतो, लांबून व्हिडिओ काढतोय. ॲक्च्युली मला आता मेन रिझन समजलं की आतमध्ये मोबाईल कोणाला अलाव नाही आहे, काही नाही आहे, काहीच घेऊन नाही जाऊ शकत. पण ॲक्च्युली ते आहे पण खूप चांगलं, कारण की आतमध्ये ना काहीच गर्दी नव्हती, कोणाकडे मोबाईल नव्हता ना, तर कोण थांबला नव्हता. व्यवस्थित दर्शन झालं आणि तो दर्शन घेऊन पटकन बाहेर आला. जास्त टाईम नाही लागला. आणि जर कोणाकडे मोबाईल जर अलाव केले असेल तर आतमध्ये इतकं चांगलं बघण्यासारखं, इतकं भारी भारी लायटिंगचं हे आहे आणि मंदिरचा परिसर इतका भारी आहे. सो ते व्हिडिओ कॅप्चअप करत बसले असते, फोटो काढत बसले असते, ब्लॉगर आले असते खूप सारे माझ्यासारखे. पण मला तर वाटतं बरंच झालं मोबाईल अलाव नाही केला. आणि खूप स्ट्रिक्ट सिक्युरिटी आहे, खूप स्ट्रिक्ट सिक्युरिटी. काहीच म्हणजे एवढी घाणेरडी चेकिंग करतात ना की तुम्ही काही लपवूच नाही शकत. स्मार्ट वॉच पण नाही अलाव. स्मार्ट वॉच पण आम्हाला बाहेर काढायला लावला. पण मस्त आतमध्ये दर्शन झालं व्यवस्थित. माझ्या वॉचमुळे मला बाहेर यायला लागलं असतं. सोमनाथ महादेव भोलिया, सोमनाथ महादेव भोलिया, करू तुम्हारी सेव जटामा वहे मात. स्वामी दरप्रमाणे काही ना काहीतरी तुम्हाला माहितीच आहे, ज्योतिर्लिंगवर नाही घेतो. आता आम्ही विचार करतोय हे घेतोय. आता ही 6वी वस्तू आमच्याकडे ज्योतिर्लिंगची असेल. हा शिवानी, हे 6वी वस्तू ना आपली. 6वं ज्योतिर्लिंग झालं ना आपलं, तर हे 6वीच असणार. आम्ही किती जण बसलोय. त्याच्यामध्ये बहुतेक बारीक केले सगळे, फक्त आणि ती दुसरी एक आहे. याच्यामध्ये सगळे हट्टे याच्यामध्ये सगळे विचार करते कुठे शिवानी स्मार्ट. इथे इथे शिवाय मी घरी तर असते, माझ्याकडे एवढा
इकडे कोण आहे वाटतं? अशी बरोबर आपण करतो ना हे तसं मग मी वन पीस घालून येते ना यार. हा वन पीस गुड मॉर्निंग गाईज. काल रात्री दर्शन घेऊन आम्ही खूप थकलो होतो, झोपलेलो. घसा पण बसलाय माझा. आणि तुम्हाला आता आम्ही निघणार आहे थोड्या वेळाने. आणि आमची 11ची ट्रेन आहे. सो पुढे दाखवतो प्रवास. तर एक कोइन्सिडेंस सांगायचा होता. आम्ही ज्या हॉटेलमध्ये रूम घेतली त्या हॉटेलचं नाव तुम्हाला दाखवतो. तर हे हॉटेलचं नाव आहे सोमनाथ रेस्ट हाउस, 2nd फ्लोर. हाँ, इकडे पर हैशटैग 2nd फ्लोर. सो गाइस, हम लोग ये सुबह नाश्ता कर रहे हैं. गुजरात में और जलेबी फाफड़ा ना खाए ऐसा तो हो ही नहीं सकता. मस्त गरम गरम अंकल बना के दे रहे हम लोग को. सो आता आम्ही वेरावळ स्टेशनला उतरलो आहे आणि अशा प्रकारे आमची पिकनिक झाली आहे. सोमनाथ दर्शन, नागेश्वर दर्शन असे 2 ज्योतिर्लिंग आमचे झालेत. आता आम्ही निघालो आहे परत मुंबईला. सो हा ब्लॉग लवकर एडिट करून पोस्ट करेन. तोपर्यंत तुम्ही सांगा व्हिडिओ कशी होती. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि पुढचा प्रवास ट्रेनमध्ये बसताना दाखवतोच. बाय. शिवाय बायकर बायकर बाय. सो गुड मॉर्निंग गाईज. आम्ही आता बँडरला उतरलो आहे. आमची पिकनिक संपली आहे. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. बाय बाय.